जो काय आपलं फोल्डर आहे त्या फोल्डर कोणता आहे A to Z 54, त्याला मी काय केले ते ओपन करतो. आणि ओपन केल्यानंतर मी ह्याच्या आतमध्ये आपण काय करतो ते एक फोल्डर बनवतो. जसं की मी फोल्डरला नाव दिलं ठीक आहे, मी इथे नाव देतो फाईल डॅश अपलोड बेकिट वाय आज आपला दुसरा आहे का तिसरा फाईल बनवली आणि त्या फाईलला मी करतो इथे ओपन. जसं ओपन केलं आपल्या पुढे काय होतं एक असा इंटरफेस ओपन होतो. मग असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर काय करायचं, वरती आपल्याला एक ऍड्रेस बार दिसतो, ह्याला आपण काय म्हणतो ऍड्रेस बार. आणि जो काय ऍड्रेस बारचा एम्प्टी पेज आहे त्या एम्प्टी पेज वर आपण काय करतो क्लिक करतो. ह्यामधला जो काय कॉन्टेंट आहे तो कॉन्टेंट इथे रिमूव्ह करायचा आणि ह्यामध्ये राईट करायचं CMD आणि एंटर बटनावर क्लिक करायचं. जसं आपण एंटर बटनावर क्लिक करू आपल्या पुढे काय होईल एक ब्लॅक स्क्रीन ओपन होईल. मग ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर आपल्या जेवढ्या काही कमांड असतात ते कमांड आपण इथे राईट करतो. ठीक आहे ना. मग बाय एक्झाम्पल मला करायची VS कोड ओपन, मग त्यासाठी मी कमांड टाकणार कोड पेस्ट डॉट आणि एंटर बटनावर क्लिक करणार. ह्या कमांडने काय होणार की जो काय आपला प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट म्हणजे कुठे हे प्रोजेक्ट सध्या फाईल अपलोड डे आपला 6 नावाच्या फोल्डर मध्ये, तो फोल्डर कुठे ओपन झाला VS कोडला. मग फोल्डर ओपन झाल्यानंतर VS कोड ओपन झाल्यानंतर आपली एक इथे स्टेप राहते. काय स्टेप राहणार की आपल्याला एक सर्व्हर बनवायची. मग सर्व्हर बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, पॅकेज तर लागणार आहे ना. आपण डायरेक्ट कोड पेज डॉट केले राईट इथे, पण पॅकेज इन्स्टॉल केले का नाही. त्यामुळे मला जे काही VS कोड आहे त्या VS कोड मध्ये नोड मॉड्यूल फाईल नाही आली, पॅकेज डॉट लॉग नाही फाईल आली, नाहीतर पॅकेज डॉट जेसन फाईल नाही आली नाही ना. मग आपलं जे काही पॅकेज आहे ते पॅकेज इन्स्टॉल करण्यासाठी मी CMD मध्ये आलो आणि CMD मध्ये पॅकेज कोणते लागणार आहेत मला npm आहे, त्यासाठी कमांड टाकली मी आणि पहिलं पॅकेज आपल्याला एक्सप्रेस, त्यानंतर लागणार आहे EJS, अजून MySQL 2, नेक्स्ट अजून बॉडी डॅश पार्सर आणि त्यानंतर अजून लागणार आहे एक्सप्रेस डॅश अपलोड. का बरं हे पॅकेज लागणार आहे की जी काय आपली इमेज आहे ती इमेज फॉर्म मधून आपल्याला सर्व्हरला पाठवण्यासाठी मदत करतं पॅकेज. आणि मी करतो एंटर. जसं एंटर केले पॅकेज इन्स्टॉल व्हायला स्टार्ट झाले पॅकेज इन्स्टॉल. मी ह्याला करतो एकदा क्लिअर CLS आणि एंटर झाले क्लिअर. आता आपण VS कोडला आलो, VS कोडला आल्यानंतर आलेत पॅकेज इथे नोड मॉड्यूल्स फोल्डर आलाय, पॅकेज डॉट लॉग जेसन फाईल आली, त्यानंतर पॅकेज डॉट जेसन फाईल आली. म्हणजे जेवढे काय आपले पॅकेज होते, जसं की आपण बघतो पॅकेज डॉट जेसन मध्ये आलो आणि ह्यामध्ये आपण पॅकेज कोणते कोणते इन्स्टॉल केलेत ह्यामध्ये आपल्याला दिसतात. जसं की आपण कोणतं पॅकेज इन्स्टॉल केले बॉडी पार्सर आलं इथे. आता कदाचित तुम्हाला एखादा एरर येत असेल, कोणता एरर की कॅन नॉट फाइंड EGS मॉड्यूल, कॅन नॉट फाइंड एक्सप्रेस मॉड्यूल, असा कधी एरर भेटला तुम्हाला शो झाला तर तुम्ही काय करायचं पॅकेज डॉट जेसन मध्ये यायचं आणि एकदा चेक करायचं जे काही पॅकेज आपण जिथे कॅन नॉट फाइंड येते ते पॅकेज आपण इन्स्टॉल केले की इथे. आता जसे की आपण पॅकेज कोणतं इन्स्टॉल केले इथे बॉडी पार्सर, त्यानंतर EGS, परत एक्सप्रेस केले, एक्सप्रेस फाईल अपलोड केले आणि त्यानंतर MySQL. म्हणजे आपण जेवढे काही पॅकेज इन्स्टॉल केले ते पॅकेज आपल्याला कुठे दिसतात पॅकेज डॉट जेसन मध्ये. बस. त्यानंतर आता VS कोड आल्यानंतर VS कोडला आपल्याला एक सर्व्हर बनवायची. मग सर्व्हर बनवण्यासाठी मी इथे एक फाईल बनवतो. जसे की मी एक फाईल बनवली index.js नावाची एक फाईल बनवली आणि त्या फाईलला मी सांगतो की आमचा जो काय कोड असणार त्यात कोणता कोड असणार आपला सर्व्हरचा कोड असणार. मग करू मी राईट दे वॅर काय राहणार एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये एक्सप्रेस, सिंगल कोड मध्ये लिहिले चालेल एक्सप्रेस चालेल का नाही, डबल कोडच लागेल चालेल ना. सिंगल कोड दिले तरी तुम्हाला लेक्चर मध्ये सांगितलं होतं सिंगल कोड आणि डबल कोड ऍज इट इज सेमच आहे फक्त. ठीक आहे. मग इथे मी सिंगल कोड मध्ये राईट करू शकतो किंवा मी डबल कोड मध्ये पण राईट करू शकतो. मग सिंगल कोड मध्ये मी राईट केलं एक्सप्रेस. त्यानंतर नेक्स्ट पॅकेज कोणतं होतं आपलं
बॉडी पार्सल, त्याला करू रिक्वायर इथे, मग इथे रिक्वायर राऊंड ब्रॅकेट आणि डबल सिंगल कोड मध्ये मी करतो बॉडी डॅश पार्सल. त्यानंतर नेक्स्ट वॅर MySQL करायचं का, इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये किंवा सिंगल कोड मध्ये द्या MySQL 2. त्यानंतर अजून एक पॅकेज होतं कोणतं, फाईल अपलोडचं. मग त्यासाठी वॅर मी नुसतं घेतो एक अपलोड. जे काय आपण लेफ्ट साईडला राईट केले ते एक व्हेरिएबल आहेत सगळे, काय हे व्हेरिएबल आहेत, आणि जे काय इकडे आपल्याला कंपल्सरी पॅकेज मधून नाव आले, त्यामुळे आपण जे काय लेफ्ट साईडचे व्हेरिएबल बनवतो ते आपण कसे पण बनवू शकतो. तसं मी अपलोड घेतलं, एक व्हेरिएबल घेतो अपलोड इक्वल टू काय सांगणार इथे, रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये सिंगल कोड मध्ये एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड. झाले पॅकेज इन्स्टॉल. ठीक आहे. त्यानंतर मी एक व्हेरिएबल घेतला कोणता, ऍप नावाचा, आणि त्याला सांगतो जी काय एक्सप्रेसची फंक्शनॅलिटी ती फंक्शनॅलिटी काय कर, ऍप नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर कर. त्यानंतर आपला एक URL बनवतो, जसे की आपली URL कोणती राहते, फर्स्ट स्लॅशची, स्लॅश म्हणजेच आपलं होम पेज, आणि त्यामध्ये स्लॅश घेतला, कोमा घेतला, आणि ह्यामध्ये एक फंक्शन घेतो, आणि फंक्शन मध्ये दोन पॅरामीटर, एक असतो रिक्वेस्ट, सेकंड असतो रिस्पॉन्स. आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट रेंडर. आता तुम्ही बोलत असताना हा रेंडर रेंडर काय चालू सारखं, ठीक आहे ना. आपलं जोपर्यंत फॉर्म चालू आहे तोपर्यंत आपल्याला एखादा फॉर्म शो करण्यासाठी इजेस तर लागणार आहे ना. मग त्यासाठी मी केलं इथे होम डॉट इजेस. आणि त्यानंतर लास्ट आपला एक सर्व्हर रन करण्यासाठी आपल्याला लागणार आहे पोर्ट नंबर. मग त्यासाठी ऍप डॉट लिसन एक गेट आहे लिसन, आणि त्यामध्ये राऊंड ब्रॅकेट मध्ये 1000 असा एक पोर्ट नंबर राईट करा. फंडा खतम झाले. आणि जे काय आपले होम डॉट इजेस आहे ते होम डॉट इजेस बनवून घेऊ एकदा. मग जी काय होम डॉट इजेस असणार आहे ते कुठे असणार आहे, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. आणि ते व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये मी करतो एक होम डॉट इजेस, आणि त्यामध्ये H1 मध्ये मी राईट करतो की जसं की आपण ऍड करू, ऍड काय करायचं आज, जसं मी करतो ऍड शॉप करू. ओके, एकदा चेक करायचंय कोड झाला आपला क्रिएट, आणि एकदा चेक करू की आपला प्रोजेक्ट रन जा. ठीक आहे. आता प्रोजेक्ट रन करण्याआधी मी काय करतो, इथे जी काय आपल्या मिडलवेअर, मला मिडलवेअर सांगतात तुम्ही एकदा ऑनलाईन मध्ये, ऑनलाईन मेंबर्स एक एक राईट करा बरं तुम्ही कोणती मिडलवेअर आहे. ठीक आहे. ऑफलाईनचे सांगतात, मला समजत आहे ते समोर आहेत माझ्या, त्याला जमतंय, त्याला सांगता येईल असं मला समजतंय, पण तुम्ही करा बरं मेसेज बॉक्स मध्ये राईट कोणत्या दोन मिडलवेअर राहिल्या तर. अरे एक एक राईट केली तरी तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल ना. विचारतोय का की तुमची प्रॅक्टिस व्हावं. करा बरं काय फाईल अपलोड ऑनलाईन मेंबर्स, करा बरं मिडलवेअर राईट. ठीक आहे. शोधून केली ऍप डॉट यूज, त्यानंतर कोणती ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये राहणार अपलोड, आणि डबल राऊंड ब्रॅकेट. झाली एक मिडलवेअर. ही मिडलवेअर कशासाठी झाली की आपण जी काही फाईल अपलोड केली त्या फाईल अपलोड साठी एक मिडलवेअर झाली. त्यानंतर राहिली कोणती मिडलवेअर आता, बॉडी पार्सल. मग बॉडी पार्सलची काय एन्कोडेड एक्सटेंडेड कोलन राऊंड ब्रॅकेट वगैरे वगैरे असे आहे. ठीक आहे. त्यानंतर कोणती मिडलवेअर आहे मग, ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये बॉडी पार्सल डॉट URL एन्कोडेड एक्सटेंडेड कोलन ट्रू. कोलन कसा आहे तो साप चावल्यासारखं ध्यानात ठेवायचं. ठीक आहे ना. नाही तर काय काय करतात असं डबल कोड देऊन टाकतात, सेमीकोलन. ठीक आहे. असं तुम्ही सिम्बॉल काय असतात कोणत्या ह्याला काय बोलतात ते पाहत चला. ठीक आहे. झालाय आपला कोड राईट करून. त्या कोडला एकदा रन करून चेक करू की एक्झॅक्ट बरोबर आहे की नाही. त्यासाठी कमांड टाकतो आपण नोडिमॉन इंडेक्स डॉट जेएस. एंटर बटनावर क्लिक केलं, असा काहीतरी टेक्स्ट आपला पुढे आला म्हणजे आपला एक्झिक्यूट झालाय प्रोग्राम. ह्याचं आउटपुट पाहण्यासाठी आपल्याला कुठे जायला लागेल, ब्राउझरला, आणि इथे सर्च करू लोकलहोस्ट कोलन 1000 आला इथे ऍड शॉप. ठीक आहे. आपला जो काही सर्व्हर आहे बेसिक सर्व्हर, तो बेसिक सर्व्हर तर क्रिएट झालाय. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करू, सर्व्हर क्रिएट झाल्यानंतर सर्व्हरला आपण डेटाबेसची कनेक्शन पण देऊन टाकू. मग कनेक्शन देण्यासाठी काय करायचं, फक्त वॅर
इथे एक व्हेरिएबल घ्यायचं. मी सपोज घेतलं कॉन व्हेरिएबल. कॉन म्हणजेच किंवा कनेक्शन घे तुम्ही असं. कनेक्शन नावाचं मी एक व्हेरिएबल घेतलं बरोबर. आणि ह्याला सांगणार MySQL डॉट क्रिएट कनेक्शन राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट. आणि त्यामध्ये आपला पहिला राहतो कंपल्सरी होस्ट. होस्ट कोण आहे मग आपला लोकल होस्ट. त्यानंतर असतो एक युजर. युजर कोण आहे मग आपला एक रूट नावाचा युजर आहे. आणि त्यानंतर आपला असतो पासवर्ड. जसं की तुमचा जो काय पासवर्ड असेल वर्क बेंच क्रिएट करताना पासवर्ड टाकला असेल तो पासवर्ड इथे राईट करा. आणि त्यानंतर लास्ट मध्ये असतो आपला एक डेटाबेस. जसं की डेटाबेस कोणता बनवलाय आपण एक नवीन डेटाबेस बनवलाय असं मला वाटतंय. तसं बनवलंय का कोणता आहे ऑनलाईन मेंबर्स आठवत आहे. एक नवीन डेटाबेस बनवलं होतं आपण. त्यात आपण सगळे एक्झाम्पल टाकत होतो है ना बरोबर ना. कोणता डेटाबेस माहित आहे कुणाला आठवत आहे का नाही. ठीक आहे. इथे A to Z 54 आणि अंडरस्कोर डेमो हा आपण एक डेटाबेस बनवला होता. आणि तो डेटाबेस मी इथे करतो एकदा कनेक्ट केला. झाला डेटाबेसशी कनेक्शन. इतर कोणाला अडचण नाही आता ऑनलाईन मध्ये सांगा बरं. कनेक्शन पर्यंत कोणाला अडचण नसेल ना. नसेल आय थिंक. ठीक आहे. एवढं झालं. एवढं झाल्यानंतर मी आलो आता होम डॉट EGS मध्ये. आणि जे काय आपलं होम डॉट EGS आहे त्या होम डॉट EGS मध्ये आपला एक फॉर्म राहणार. जसे की आपण घेतलंय कोणता आता शॉपचा घेतलाय. मग त्यासाठी एक फॉर्म टॅग घेतला मी. आणि फॉर्म टॅगला मी सांगतो इथे जो काय डेटा आहे तो डेटा काय करायचा तू /save शॉप ह्या URL ला डेटा काय करायचा तू घेऊन जायचा. पण कोणत्या मेथडने न्यायचा पोस्ट मेथडने न्यायचा. त्यानंतर आपल्या फॉर्म मध्ये एक इमेज असणार आहे. मग इमेज असली की काय करायचं एक NC टाईप द्यायचा. आणि NC टाईप मध्ये द्यायचा कोणता मल्टीपार्ट /form डेटा. त्यानंतर जे काय आपलं बाकीचं काम आहे ते बाकीचं काम कम्प्लीट करू. मग पहिलं घेऊ आपण एंटर सांगा शॉप नेम. त्यासाठी एक BR आणि एक इनपुट घेतला. इनपुटला टाईप आपण टेक्स्टच ठेवू. त्यानंतर मी घेतो शॉप. अरे काय झालं शॉप नेम घेतलं. त्यानंतर ह्याला 2 BR राईट करतो सपोज इथे. नेक्स्ट फील्ड कोणतीच ना मग सांगा बरं मला. शॉप नेम झालं शॉप ऍड्रेस किंवा आपण शॉप टाईप घेऊ. टाईप कोणती शॉपची आहे का नाही बरोबर ना. आणि त्यासाठी मी एक BR राईट करतो. BR नंतर एक इनपुट. इनपुटला देतो टाईप टेक्स्ट आणि इथे नेम देतो मी जसं की शॉप टाईप. ओके. इथे ओ जास्त पडला. त्यानंतर मी इथे करतो एक BR 2 राईट. त्यानंतर घेतो मी डायरेक्टली एक अपलोड शॉप इमेज. ठीक आहे. त्यासाठी एक BR नंतर एक इनपुट. आणि इनपुट टाईप कोणता राहणार मग इथे फाईल राहणार. कारण आपल्याला एक इमेज घ्यायची. मग त्याला टाईप दिला मी फाईल आणि इथे BR राईट करतो. आणि ह्याला एक नेम देऊ. जसं की मी नेम देतो शॉप अंडरस्कोर इमेज. आता बऱ्याच जणांच्या चुका काय होतात. आता इथे शॉप इमेज दिलंय. मग प्रत्येक वेळी आपण शॉप इमेजच यूज करणार. कुठे पण डेटाबेस क्रिएट करायचा आहे तिथे पण आपण शॉप इमेज करणार. आपल्याला डेटा प्रिंट करायचा आहे तिथे पण शॉप इमेज प्रिंट करणार. नाहीतर काय काय करतात तिथे शॉप निसतं आणि तिकडे जाऊन शॉप इमेज करतात आणि डेटा अनडिफाईन्ड दाखवतोय. ठीक आहे. ह्यामुळे चुका होतात की नेम तुम्ही बरोबर टाकत नाही इमेज. त्यानंतर लास्ट मध्ये राहणार एक आपलं बटन. आणि बटनला टाईप देतो मी जसं की सेव्ह शॉप देऊ आपण. आउटपुट पेजला आलो. एकदा रिफ्रेश करून मी चेक करतो की जो काय डेटा आहे तो डेटा आपल्याला शो होतोय. झाला आपला फॉर्म क्रिएट. इथे भरू मी डेटा की जसं मी शॉप नेम भरतो. नेम भरू आपण ABC मी असं भरतो एक्झाम्पल. त्याचा टाईप भरू आपण आमचं गिफ्ट शॉप असेल है ना आपलं गिफ्टचं. आणि त्या शॉपचं एक इमेज पाहिजे आपल्याला. मग इमेज घेण्यासाठी मी इथे काय करतो एक इमेज सिलेक्ट केली. आणि इमेज सिलेक्ट केल्यानंतर इथे मी इमेज काय केली सिलेक्ट केली. आणि त्यानंतर सेव्ह शॉप केलं. जसं मी सेव्ह शॉप केलं
आपल्याला युजर कुठे कॅन नॉट पोस्ट स्लॅश सेव्ह, म्हणजे जी काही स्लॅश सेव्हची URL आहे ती झाली का क्रिएट? नाही झाली. मग आपण ते बनवून घेणार. एकदा बनवून कुठे घेणार? जी काही index.js नावाचं पेज आहे त्यामध्ये आपण एक बनवणार URL. मग कशी? ॲप डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश सेव्ह शॉप राहणार, कोमा घ्यायचा, फंक्शन घ्यायचं, आणि फंक्शन मध्ये दोन पॅरामीटर, एक रिक्वेस्ट, सेकंड असतो रिस्पॉन्स. आणि इथे मी रिस्पॉन्स डॉट सेंड करून चेक करतो की जो काही डेटा आहे, ठीक आहे ना, जो काही डेटा आपण फॉर्म मधून भरतो तो पास होतोय की नाही ते चेक करण्यासाठी आपण काय करतो? रिक्वेस्ट डॉट बॉडी करतो. मग इथे रिक्वेस्ट डॉट मी करतो बॉडी. आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केला, आलाय डेटा, इथे कन्फर्म डेटा येतोय आपल्याला, शॉप नेम येते आणि शॉप इथे टाईप येते. मग जी काही इमेज येते ती इमेज कुठे येते? मग ऑनलाईन मेंबर सांगा बरं मला एकदा. जसा काही टेक्स्ट डेटा आहे तो टेक्स्ट डेटा येतो रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग मला सांगा जी काही इमेज आहे ती इमेज कशात येते मग ऑनलाईन मध्ये? सांगा बरं फास्ट मध्ये. अरे आठवत आहे का नाही? ऑनलाईन मेंबर्स, अरे तुम्ही इतके जण जॉईन आहात, त्यातले एक जण सांगू शकत नाही का? का समजत नाही मला ते सांगा तसं. अरे जी काही इमेज येते, आता जो काही टेक्स्ट डेटा येतो तो टेक्स्ट डेटा कशात येतो? रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये येतो, बरोबर. मग जी काही इमेज आहे ती इमेज कशामध्ये येते? झालंय ना आपलं लास्ट लेक्चर मध्ये एक एक्झाम्पल झालंय. रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये इमेज येते, बरोबर ना? असं सांगा ना मला. जी काही इमेज येते ती कशात येते? रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये. मी इथे करतो रिक्वेस्ट डॉट फाईलला सेंड, आणि एकदा आउटपुट पेजला जाऊन चेक करतो. इकडे येतो एकदा आणि रिफ्रेश करतो. जसं मी रिफ्रेश केले, झाली आपल्याला इमेज शो. नंबर प्रिंट झाले म्हणजे इमेज शो झाली. इथे आले इमेज शॉप इमेज. आता जेव्हा आता इमेज तर आपल्याकडे भेटते, इमेज भेटतोय आणि टेक्स्ट डेटा कन्फर्म आपला फॉर्म मधून येतोय. आता जो काही डेटा येतोय तो डेटा आपल्याला डेटाबेस मध्ये स्टोअर करायचे. मग डेटाबेस मध्ये स्टोअर करण्यासाठी, ठीक आहे ना, आता जो काही डेटा येतोय तो कुठे येतोय? सेव्ह शॉपच्या URL आतमध्ये डेटा येतोय. मग डेटा जो काही येतोय तो आपल्याला डेटाबेस मध्ये स्टोअर करायचा आहे. मग डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला फर्स्ट काय करायला लागेल? एक टेबल बनवायला लागेल. घ्यायचा मग टेबल बनवून. मी होम डॉट इजेस मध्ये एक टेबल बनवून घेतो. सांगा बरं मग टेबल कसा असेल? क्युरी काय असेल? क्रिएट टेबल, आणि टेबलला नाव देतो मी जसं की शॉप्स. राऊंड ब्रॅकेट घेतला, मग पहिली व्हॅल्यू शॉप, ठीक आहे, शॉप अंडरस्कोर आयडी ला टाईप देऊ आपण इंटीजर. त्याला एक प्रायमरी की असणार. प्रायमरी की का असते? जी काय आयडी असणार ती युनिक आयडी असणार. एकदा आयडी क्रिएट झाली परत ती आयडी क्रिएट होणार नाही. आणि त्याला ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट. त्यानंतर काय राहणार मग? इथे आपण शॉप नेम दिले. मी इथे काय करतो? शॉप नेम ऍज इट इज टेबल क्रिएट करताना त्याला नेम देतो, आणि त्याला टाईप देतो मी जसं की व्हेअरकॅर 100. त्यानंतर नेक्स्ट कोणती? शॉप टाईप. मग शॉप टाईपला पण ऍज इट इज मी नेम टाकतोय, कॉपी आणि पेस्ट करतोय फक्त, कारण नेम चुकायला नको आपल्याकडून. त्यामुळे डेटा काय होतो? अनडिफाईंड येतो काय काय ना. त्यानंतर इथे शॉप इमेजला मी करतो इथे कॉपी, आणि इथे मी करतो एकदा पेस्ट, आणि त्याला टाईप देऊ आपण जसं की टेक्स्ट टाईप देऊ. झालाय आपला टेबल क्रिएट. मग या टेबलला मी करतो इथे कॉपी, आणि कॉपी केल्यानंतर कुठे रन करणार? वर्कबेंच मध्ये. वर्कबेंच मध्ये आलो, जो काही डेटा आहे तो एकदा मी करतो अनसिलेक्ट त्यांचा. फर्स्ट आता वर्कबेंच मध्ये आल्या आल्या आपण काय करणार? आपल्याला कोणता डेटाबेस यूज करायचा? आपल्याला कोणता डेटाबेस यूज करायची? मग A to Z डेमो, ह्याला मी करतो यूज. आली ग्रीन टिक, झाला डेटाबेस यूज. त्यानंतर जी काही क्युरी बनवली ती मी इथे पेस्ट करतो, आणि ह्याला पण करतो एकदा रन. केली रन, ग्रीन टिक आली म्हणजे आपला टेबल काय झाला? क्रिएट झाला. आता टेबल तर क्रिएट झाला आपला. मग त्या टेबल मध्ये डेटा फक्त पाठवून द्यायचा आता. मग डेटा पाठवण्यासाठी डेटा कुठे येतोय? स्लॅश सेव्ह शॉपला डेटा येतोय. मग इथूनच आपण डेटा पाठवून देऊ. त्यासाठी मी इथे काय करतो?
एक वेअर घेतो, वेअर डी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी. म्हणजे काय होतंय की जो काही डेटा येतोय तो टेक्स्ट डेटा कशात येतोय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग मी इथे फक्त स्टोअर केलं रिक्वेस्ट डॉट बॉडीला रिक्वेस्ट डॉट डी मध्ये. ओके. आता जेव्हा कधी पण आपल्या फॉर्म मध्ये इमेज असेल तर आपण किती पार्टिशन मध्ये काम करतो, 2 पार्टिशन. फर्स्ट पार्टिशन मध्ये जी काही इमेज येते त्या इमेजला आपण नाव देतो आणि पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड करतो, आणि सेकंड पार्ट मध्ये जो काही डेटा येतोय तो डेटा आपण डेटाबेसला सेव्ह करतो. झाले 2 पार्टिशन. मग मी इथे एक पार्ट 1 राईट करतो, पार्ट 1, आणि इथे राईट करतो मी पार्ट 2 राईट करतो. आता पार्ट 1 आपण काम करून घेऊ. पहिलं पार्ट 1 काय आहे, जी काही इमेज येते ती इमेज येते त्याला काय करायचं, एक नाव द्यायचं. मग नाव देण्यासाठी मी इथे एक व्हेरिएबल घेतला, कोणता, शॉप अंडरस्कोर इमेज नावाचा एक व्हेरिएबल घेतला, आणि जी काय नाव असेल ते नाव कशा स्टोअर होईल, शॉप इमेज मध्ये. मग त्याला नाव देण्यासाठी आपण एक फंक्शनचा यूज करतो, जसं की डेट डॉट नाव, त्यानंतर राऊंड ब्रॅकेट, आणि ह्याला प्लस देऊन काय करतो, जी काही इमेज येते त्या इमेजचं काय कर, नाव घे. इमेज कशात येते मग, रिक्वेस्ट डॉट फाइल्स मध्ये, आणि त्यामधून आपल्याला घ्यायची शॉप इमेज. ओके. आणि त्याचं काय करायची लास्ट मध्ये नेम. झाले. एवढे ह्याने काय होणार, जी काय आपली इमेज आहे त्या इमेजचं काय भेटेल आपल्याला, नाव भेटेल. चेक करत चालायचं एकदा. ठीक आहे. प्रत्येक वेळी आपण चेक करत चालणार की आपल्याला कन्फर्म आपला डेटा वर्क होतोय नाही वर्क होतोय नाही वर्क. इकडे येऊन रिफ्रेश केलं ते इमेजला नाव भेटलं, इथे एक आपल्याला झालं काम, नाव भेटलं. म्हणजे आता नाव भेटल्यानंतर नेक्स्ट पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड करून द्यायची. मग त्यासाठी आपण तिथे सांगणार वॅर, का नाही वॅर सांगायची गरज नाही, डायरेक्ट आपण सांगणार शॉप डॉट शॉप इमेज का रिक्वेस्ट डॉट इमेज असे, रिक्वेस्ट डॉट फाइल्स, आणि ह्यामध्ये आपण सांगणार शॉप इमेज. जी काही ही इमेज आहे त्या इमेजला काय करतो, मूव्ह कर. मूव्ह कुठे करायची आपल्याला, मूव्ह साठी एम फंक्शन यूज करायचं, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये सांगायची कुठे मूव्ह करायची आपल्याला, पब्लिक मध्ये मूव्ह करायची. काय मूव्ह करायची तुला, प्लस देऊन जी काही इमेज आहे ती इमेज अपलोड करून दे. कोणती इमेज, शॉप इमेज. ओके. झाले. एकदा रिफ्रेश करून चेक करायचं. जसं मी रिफ्रेश करीन आपल्याला एक एरर भेटेल, नाही एरर नाही भेटला, पण इमेज कुठंच गेली नाही. का नाही गेली, की आपण पब्लिक फोल्डर तर नाही बनवला. मग त्यासाठी एक पब्लिक फोल्डर मी बनवतो, इथे पब्लिक नावाचा फोल्डर बनवला, आणि आता इकडे येऊन एकदा रिफ्रेश करतो. जसं रिफ्रेश केलंय, जी काही ही इमेज आहे ती इमेज कुठे गेली पाहिजे. ठीक आहे. सीएमडी मध्ये येऊन चेक करू काय एरर येतोय. आता हा एरर बऱ्याच जणांना आला असेल, आलाय ना का नाही. कुठे एरर, अनएक्सपेक्टेड टोकन आहे, आपल्याला एरर भेटला इथे. कोणता एरर आहे, अनएक्सपेक्टेड टोकन. ठीक आहे. का बरं त्याचा सिंटॅक्स चुकलाय वाटतं, आय थिंक. रिक्वेस्ट डॉट फाइल्स शॉप इमेज वगैरे वगैरे, रिक्वेस्ट डॉट फाइल्स मधून शॉप इमेज एम फंक्शन, आणि ते पब्लिक. ठीक आहे. नेक्स्ट विंडो सर्च फाईल डायरेक्टरी ऑन, पब्लिकच्या आतमध्ये फाईल शो होत नाही. ओके. ठीक आहे. एकदा आपण चेक करू रिफ्रेश करून, ब्राउझरला आलो, एकदा इथे रिफ्रेश करतो, इमेज झाली शो इथे. आता पब्लिक मध्ये चेक करू की जी काही इमेज आहे इमेज आली आपली, इथे आली इमेज. इथे भेटते. काय चुकलं होतं बरं इथे, आता एरर सांगतो काय आहे तुम्हाला. आता एरर काय आहे की, आता आपल्याला एरर कोणता दिलता, कुठे राहिला एरर, हाच एरर आहे का. ठीक आहे. हा एरर होता, सिंटॅक्स नाही, हा नव्हता.
ठीक आहे, हा एरर होता. ठीक आहे ना, काय होता, रिक्वेस्ट डॉट फाइल्स डॉट शॉप इमेज यमी फंक्शन. ओके, असा काहीतरी आपल्याला एरर होता. आणि अनएक्सपेक्टेड टोकन. ठीक आहे, हा बी नव्हता, हा एरर. इथं काहीतरी प्रॉमिसी 5 म्हणून आलता. ठीक आहे, आपल्याला इथे एरर काय दिलाय, नो सच फाईल ऑर डायरेक्टरी. नो सच फाईल ऑफ डायरेक्टरी म्हणजे काय, की ज्याला जी काय फाईल आहे, म्हणजे फाईल कोणती, त्याने ही फाईलचा पाथ दिलाय, त्याला सापडत होती का ही फाईल, नव्हती सापडत. कुठे, सी ड्राईव्ह मध्ये युजर 1 ड्राईव्ह वगैरे A to Z 54 फाईल अपलोड डे 3 आणि पब्लिक चार्ट मध्ये जी काही इमेज होती ती इमेज सापडत होती का, त्याला नाही सापडत. कमन नव्हती सापडत. जे आपण हे पब्लिक नेम कोणतं, इथं मी पब्लिक नेम राईट केलेलं आणि इथलं पब्लिक नेम, त्यांची स्पेलिंग काय झाली, थोडी मिसमॅच झाली. ठीक आहे, जसं की मी आता इथे एकदम मिसमॅच करतो, की पब्लिकच्या जागी काय करतो इथं, याला आधी करतो आहे नंतर देतो. आता आपण तो एररला फेस करू. इकडे आलो, रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं, एरर नाही भेटला, पण जी काही इमेज आहे ती इमेज आपली अपलोड झाली नाही झाली ना. कारण का नाही झाली, की आपली जी काही नेम आहे ती नेम आपलं काय झालंय, मिसमॅच झाले. त्यामुळे पण डेटा काय होतो, कधी कधी इमेज जात नाही. आता एकदा मी रिफ्रेश करतो. रिफ्रेश केला, आता पब्लिक मध्ये 2 इमेज असतील, आल्या 2 इमेज झाले, इमेज गेली. फर्स्ट का पार्टचं काम कम्प्लीट. आता सेकंड पार्ट मध्ये काय, जो काय डेटा आलाय तो डेटा काय करायचा, डेटाबेस मध्ये अपलोड करून द्यायचा. मग जेव्हा कधी आपल्याला डेटाबेस मध्ये अपलोड करायचा असेल डेटा, त्यासाठी क्युरी आहे. मग व्हेअर एसक्यूएल इक्वल टू टिल्ट, आणि डेटा इन्सर्ट करण्याची क्युरी काय आहे, इन्सर्ट इनटू कोणता टेबल नेम, शॉप राऊंड ब्रॅकेट, आणि आपल्याला डेटा इन्सर्ट करायचा आहे. पहिला डेटा कोणता इन्सर्ट करायचा आहे, शॉप नेम, शॉप टाईप आणि शॉप इमेज. मग मी इथे राईट करतो, जसं की शॉप. आता जे काही मी पहिले राऊंड ब्रॅकेट मध्ये नेम राईट करतोय, जसं की शॉप इमेज नेम, हे नेम कोणते राईट करायचे ते सांगतो. लक्षात ठेवा, ही गोष्ट तुम्हाला कधीच एरर नाही येणार असं केलं तुम्ही तर. आता पहिल्यांदा इन्सर्ट इनटू शॉप केलंय, मग इथे नाव कोणते राईट करायचे, जे आपण डेटाबेस बनवताना, जसं की शॉप नेम दिलंय, शॉप टाईप दिलंय आणि शॉप इमेज दिलंय, बरोबर. तेच नाही, तेच नेम आपण कुठे राईट करणार, फर्स्ट राऊंड ब्रॅकेट मध्ये. शॉप अंडरस्कोर नेम, कोमा द्यायचा, त्यानंतर शॉप टाईप, आणि त्यानंतर शॉप अंडरस्कोर इमेज. हे नेम कुठले दिले आपण, डेटाबेस मधले, पहिल्या राऊंड ब्रॅकेट मध्ये. आणि सेकंड व्हॅल्यू, नंतर आपण इथे व्हॅल्यू राईट करतो ना, मग व्हॅल्यूज राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये पहिला पहिला सिंगल कोड नेम साठी, सेकंड टाईप साठी, आणि थर्ड इमेज साठी घेतला. आता जे काय आपण ह्यामध्ये राईट करणार, व्हॅल्यूच्या नंतरचे नेम राईट करणार, ते कुठले असणार, ते आपले फॉर्म मधले असणार. जसं की ते शॉप नेम केलंय, शॉप टाईप केलंय आणि शॉप इमेज केलंय, हे नेम कुठे असणार, मग सेकंड कॉलम मध्ये. मग इथे अटॅच करण्यासाठी काय करणार, डॉलर कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, आणि ह्यामध्ये डी डॉट काय नाव आहे, शॉप अंडरस्कोर नेम. त्यानंतर डॉलर कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, डी डॉट शॉप टाईप आहे का, ठीक आहे, टाईप. आणि लास्ट मध्ये आता डी डॉट नाही करणार, कारण का नाही डी डॉट करणार, जी काही इमेज येते ती इमेज कशात येते, रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये येते, बॉडी मध्ये नाही येत. बॉडी मध्ये तर टेक्स्ट डेटा येतो, जी काही इमेज येते ती इमेज कशात येते, फाईल्स मध्ये. आणि जी काही इमेज आली त्या इमेजचं आपण नाव ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलंय, मग हा व्हेरिएबल फक्त पास करून द्यायचा. डी डॉट लिहायची गरज आहे का पुढे, नाही. झालं एवढं काम. क्युरी झाली क्रिएट. क्युरीला एकदा चेक करायची की कन्फर्म आपली वर्क बरोबर क्रिएट होती का नाही. इकडे आलो, रिफ्रेश केलं, झाली क्युरी. इन्सर्ट इनटू शॉप, शॉप नेम, शॉप टाईप, शॉप इमेज, व्हॅल्यू एबीसी गिफ्ट आणि इमेजचा पाथ आलाय. झालं एवढे काम. त्यानंतर आता क्युरीला करू आपण रन. मग क्युरीला रन करण्यासाठी काय, कॉन डॉट नाही, आता इथे आपण कनेक्शन नावाचं व्हेरिएबल बनवलंय, बरोबर नाही ते. मग कनेक्शन डॉट काय राहणार, क्युरी राऊंड ब्रॅकेट पहिली एसक्यूएल, कोमा घ्यायचा, एक फंक्शन, आणि त्या फंक्शन मध्ये 2 पॅरामीटर भेटतात. एक भेटतो आपल्याला एरर आणि सेकंड भेटतो आपल्याला डेटा. कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, आणि मी इथे रिक्वेस्ट डॉट. आता हे जे काही फंक्शन आहे, जे काही URL आहे, ह्या URL मध्ये आपण रिस्पॉन्स काय करू शकतो, एकदाच राईट करू शकतो. मग जसं की मी हा रिस्पॉन्स रिमूव्ह करतो
आणि ह्या क्युरीच्या आतमध्ये मी रिस्पॉन्ड डॉट सेट करतो, की जसं की डेटा सेव्ह करतो. एकदा इकडे येऊ, रिफ्रेश करू. जसं मी रिफ्रेश केले, आपल्याला इथे काहीतरी भेटन, फील्ड काउंट भेटन, आफ्टर काहीतरी इन्सर्ट आयडी भेटन, इन्फो भेटन, सर्व्हर स्टेटस भेटन. मग असं काहीतरी भेटलं की आपण समजून जायचं की जो काय डेटा आहे तो आपल्या डेटाबेसला डेटा स्टोअर झालाय. चेक करायचं असेल तर आपण वर्क बेंच मध्ये जाऊन चेक करू शकतो की सिलेक्ट स्टार फ्रॉम शॉप्स आणि ह्याला रन करून चेक करू. आलाय कन्फर्म डेटा. पुढे अनडिफाईंड आलाय का माझा? नाही आला. आता जेव्हा कधी डेटा इन्सर्ट होईल कुठून, ह्या फॉर्म मधून फक्त डेटा गेला पाहिजे, पेज चेंज झालं नाही पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करतो, रिडायरेक्ट. मग जिथे हा मी रिस्पॉन्ड डॉट सेंडचा डेटा प्रिंट केलाय तिथे आपण करू रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट. आणि रिडायरेक्ट कुठे कर, आपण होम पेज कुठे दाखवलंय, स्लॅशला दाखवलंय, आणि स्लॅश मग रिडायरेक्ट कर. तिकडे आलो, रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर मी एक XYZ शॉप नेम, त्याचा टाईप भरू आपण टॉय, आणि एक इमेज सिलेक्ट करतो. जसं की मी एक इमेज सिलेक्ट केली, ओपन केली आणि ते करतो सेव्ह शॉप. डेटा गेला, फक्त पेज चेंज झालं का नाही. समजलं एवढं? ऑनलाईन मध्ये इतर कोणाला काय अडचण आहे की नाही मला ते सांगा बरं. आता इतर कोणाला काय अडचण नसेल का, समजलं नाही असं कोण आहे की एवढं आपण डेटा इन्सर्ट नाही करू शकत, मला हे नाही समजलं आहे का कोण? ठीक आहे. आज स्लो का घेतोय की आपल्याला पुढे आणि एक्झाम्पल घ्यायचंय आता दुसरे. ठीक आहे, त्यानंतर हे क्युऱ्या डबल रिपीट जास्त करून नाही होणार ना. अरे ऑनलाईन मेंबर, समजलंय की नाही? इतर कुणाला अडचण आहे की नाही? असेल तर यस विचारा, काय नसेल तर नो करा ना. काय अडचण नाही तर कुणाला? तिघच जण मेसेज, बाकीचे का नाही करत बरं? ठीक आहे, मला बी समजेल की तुम्ही जॉईन आहात असं. ठीक आहे ना. ठीक आहे, आता आपण डेटा इन्सर्ट केलाय. आता डेटा इन्सर्ट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप कोणती राहते आपली? डेटा शो करण्याची स्टेप राहते. मग डेटा आपल्याला शो करण्यासाठी काय करायला लागेल? एक लिस्ट, इमेज भरपूर सारे आले आता, 4 इमेज झाले ना पब्लिक मध्ये. आता त्यानंतर नेक्स्ट काय राहणार आपले? लिस्ट पेज. मग आता लिस्ट पेज शो करण्यासाठी आपण काय करू, एक URL बनवून घ्यायची URL. मग ऍप डॉट राऊंड ब्रॅकेट डबल स्लॅश लिस्ट, कोमा घेतला, फंक्शन घेतला. फंक्शन मध्ये एक असणार रिक्वेस्ट रिस्पॉन्ड, आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट रेंडर. का बरं रेंडर करणार? जेव्हा कधी आपल्याला एखादी फाईल शो करायची त्यावेळेस आपण काय करणार? रेंडर करणार. मला रेंडर करायची जसं की शॉप अंडरस्कोर लिस्ट डॉट EJS, आणि जी काय आपली EJS फाईल असणार ती कुठे असती? व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. फाईल बनवली आणि इथे मी H1 मध्ये राईट करतो. काय असणार आपली इथे मग? शॉप लिस्ट. ओके झाली. वरील क्रिएट चेक करायची आपल्याला एकदा. इकडे आलो, इकडे आल्यानंतर मी त्याला फायर करतो लिस्ट म्हणून. आलो आपण शॉप लिस्टला. ठीक आहे, ह्या URL ला आपल्याला काय करायचं? डेटा घेऊन यायची. कोणत्या URL ला? स्लॅश लिस्टला. मग बस सिंपल क्युरी असणार. कोणती क्युरी? व्हेअर SQL इक्वल टू टिल्ट, आणि एक क्युरी कोणती? सिलेक्ट स्टार फ्रॉम शॉप्स. झाली क्युरी, आणि या क्युरीला रन करून द्यायची. मग रन करण्यासाठी सिंपल कनेक्शन डॉट क्युरी, पहिले SQL आणि सेकंड द्यायचे एक फंक्शन, आणि त्या फंक्शन मध्ये 2 पॅरामीटर, एक असतो एरर आणि सेकंड असतो डेटा. कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. ओके, आणि जी काय EJS आहे ती EJS मी काय करतो, ह्या फंक्शनच्या आतमध्ये राईट करतो. ओके, एकदा इथे रिफ्रेश करतो. एकदा केलं इथे रिफ्रेश. ओके, काय अडचण नाही इथं. मग जो काही डेटा येतोय, कशात येणार डेटा? ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. मग एकदा चेक करू कन्फर्म डेटा येतोय की नाही. मग इथे मी कन्सोल डॉट लॉग करतो आणि इथे डेटा व्हेरिएबलला कन्सोल करतो. आउटपुट पेजला आलो,
रिफ्रेश केलं आणि कन्सोल मध्ये आपण डेटा आलाय का चेक करू. आला असेल की नाही, आला की ते 2 डेटा भेटला आपल्याला, म्हणजे डेटा व्हेरिएबल मध्ये डेटा येतोय. आता इथे आपल्याला एक काम करायचे. काय काम करणार, जेव्हा कधी पण आपल्याला डेटा पास करायचा असेल त्यावेळेस आपण काय करतो, इथे व्हेअर ओबीजे इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला आणि ह्यामध्ये आपण एक व्हेरिएबल देतो. जसं की मी इथे व्हेरिएबल दिला लिस्ट नावाचा आणि कोलम दिला आणि जो काय डेटा आहे तो डेटा इथे पास केला आणि आपल्याला डेटा फॉरवर्ड करायचा लिस्ट डॉट ईजीएस ला शो करायचा आहे. कॉमा द्यायचा आणि इथे ओबीजे पास करून द्यायचा. फंडा खतम, संपलं काम. इंडेक्स डॉट जीएस च इकडे आलो, रिफ्रेश केला, झाला का डेटा शो? नाही झाला. आता आपल्याला डेटा शो करण्यासाठी ह्या लिस्टचा ऍक्सेस करायला लागेल. आलो मी शॉप डॉट ईजीएस मध्ये आणि ह्यामध्ये मी एक घेतला कोणता, टेबलच्या आतमध्ये टीआर आणि टीआर च्या आतमध्ये पहिला घेऊ आपण एसआर नंबर किंवा सिरियल नंबर तुम्ही म्हणताल ते. त्यानंतर नेक्स्ट काय राहणार, टीएच मध्ये असतं का, सांगत चला असं, मला विसर भोळाले देण्यात आलं नाही ना लक्ष. ठीक आहे. त्यानंतर शॉप नेम, त्यानंतर थर्ड काय आहे शॉप, त्यानंतर फोर्थ इमेजची फिलिंग चुकली. ठीक आहे. फॉर्मला इथं आपण स्टाईल देऊ थोडीशी. स्टाईल काय देणार आपण, विड्थ किती द्यायची, विड्थ 100%. त्यानंतर बॉर्डर, मी फक्त तुम्हाला हे समजावं बॉर्डर दिसा म्हणून देतोय. ठीक आहे. इकडे आलो, रिफ्रेश केलं, झाला डेटा. ठीक आहे. आता जो काही डेटा पाठवलाय आपण, डेटा कुठे पाठवलाय, शॉप लिस्टला, बरोबर. कोणत्या व्हेरिएबल मध्ये डेटा पाठवलाय, या लिस्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये. कोणत्या, लिस्ट. इथे सपोज माझं नाव असतं दत्ता, तर तिकडे डेटा ऍक्सेस करताना काय ऍक्सेस करायला लागलं असतं, दत्ता नावाने. ठीक आहे. मग समजलं इथं व्हेरिएबल का देतो आपण, डेटा ऍक्सेस करण्यासाठी आपण हे नेम देतो. मग इथे लिस्ट कॉपी केला मी, इकडे आलो आणि डेटा प्रिंट करण्यासाठी आपण काय करतो, ईजेसचा सिंटॅक्स ओपन करतो आणि ह्याच्या आतमध्ये घेतो एक फॉर लूप. फॉर व्हेअर आय इक्वल टू 0, आय ग्रेटर दॅन जी काय लिस्ट आहे त्या लिस्टची लेंथ जोपर्यंत आहे तोपर्यंत लूप काय करायचा, फिरवायचा. इथे आय प्लस प्लस कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला आणि त्याला इजेस सिंटॅक्सनी आपण रॅपिंग करू, बरोबर. त्यानंतर मी इथे काय करतो, एक टीआर घेतो. टीआर घेतल्यानंतर पहिला टीडी आणि पहिला आपला सिरियल नंबर प्रिंट करण्यासाठी आय प्लस 1. इजेसचा सिंटॅक्स ओपन केला, इक्वल टू द्यायला लागेल इथे आपल्याला, चेक करू. एकदा आलो, रिफ्रेश केलं, 1 2 3 प्रिंट झाले आपल्याला. मग जो काय बाकीचा डेटा आहे तो पण इथे मी प्रिंट करतो. इथे काय करणार, लिस्ट ऑफ आय आणि इथे डॉट शॉप नेम, सेकंड राहणार शॉप टाईप आणि त्यानंतर शॉप. चेक करायचे एकदा, इकडे आलो, रिफ्रेश केलं, झालं इमेज शो. इमेज झालेत का शो, झाल्यात, नाही झाल्या ना, का नाही झाल्या, की आपण त्याला इमेज टॅग मध्ये नाही प्रिंट केल्या, बरोबर ना. म्हणजे पाथ मी काय करतो, एकदा कॉपी करतो, ह्याच्यामध्ये घेतो आय एम जी टॅग आणि एसआरसी मध्ये इजेसचा सिंटॅक्स ओपन करून क्लोज केला. इकडे आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर तरी पण इमेज नाही झाली शो, का नाही झाली, आता किती स्लॅश द्यायला लागतो पुढे, बरोबर. आता स्लॅश दिला, मग आता का बरं नाही झाली ऑनलाईन मेंबर्स, कुणी सांगू शकते मला, सांगू शकते की नाही, विसरलात तुम्ही लगेच, लगेच विसरतात. सौरभ काय आठवत आहे, मिडलवेअर, वैष्णवीचं लक्ष आहे, बाकीच्याच काय लक्ष कुठे आहे का नाही, मिडलवेअर. अरे बाकीचे लक्ष द्या तुम्ही, मिडलवेअर सांगू शकतात, वैष्णवी मिडलवेअर माहितीये, पब्लिक स्लॅश अशी आहे का, ठीक आहे. अरे बाकीचे लक्ष द्या, कोणती मिडलवेअर आहे, एक मिडलवेअर आहे. मग इथे मिडलवेअर राईट करण्यासाठी मी इथे आलो, ऍप डॉट राऊंड ब्रॅकेट एक्सप्रेस डॉट स्टॅटिक्स राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये
पब्लिक बॅकस्लॅश. आता चेक करू, होईन इमेज शो, झाली इमेज शो. त्या इमेजला मी थोडीशी स्टाईल देतो. स्टाईल देण्यासाठी सिंपल इथे काय करतो, स्टाईल टॅग घेतला आणि इथे करतो मी विड्थ 100 पिक्सल आणि त्याला हाईट देऊ जसे की 100 पिक्सल. एकदा चेक करू आपली जी काही इमेज आहे शो होते. झाली इमेज शो. ठीक, एवढं समजलंय, एवढं तुम्ही करू शकतात. ऑनलाईन मेंबर्स समजलं एवढं, तुम्हाला अडचण नाही काही. घेऊ कंटिन्यू पुढे. अरे कंटिन्यू करायचे की पुढे. एक छोटासा एक्झाम्पल सांगणार आहे, फक्त एकच, एक तुम्हाला लूप सांगणार आहे. काय सांगणार आहे? आतापर्यंत तुम्ही काय केलंय, ठीक, एक नवीन लूप आहे एवढं ध्यानात ठेवा. आतापर्यंत आपण काय करायचं, एक फॉर लूप घ्यायचो आणि त्या फॉर लूप मध्ये काय करायचं, आपण डेटा प्रिंट करायचो, बरोबर. मग फॉर लूप ऐवजी पण एक भरपूर सारे लूप आहेत. फॉर इच लूप आहे, मॅप फंक्शन आहे, त्यानंतर भरपूर सारे, तर किती माहिती आहे तुम्हाला? ठीक आहे, भरपूर सारे. त्याच प्रकारे एक मॅप फंक्शन आहे. कोणतं? मॅप लूप आहे. आता ते मॅप लूप कसं यूज करायचं ते सांगतो. असं तर यूज नाही करणार आपण, ठीक आहे ना. आता मॅप फंक्शनचा यूज कसा आहे मी ते सांगतो. काय करायचं, इजेसचा सिंटॅक्स ओपन करायचा, ठीक आहे. ओपन केल्यानंतर सिंपल त्याचा सिंटॅक्स कसा आहे, आता त्याला आपल्याला डेटा द्यायला लागतो. आपण डेटा कशात पाठवलाय, लिस्ट डॉट इजेस ला ह्या लिस्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये डेटा पाठवलाय, ठीक आहे ना. मग इथे काय करायचं, जो काही डेटा पाठवलाय लिस्ट मध्ये पाठवलाय, मग इथे सांगायचं लिस्ट डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट आणि त्यामध्ये एक फंक्शन लिहायचं. राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये काय करायचं, एक फंक्शन राहायचं, फंक्शन राऊंड ब्रॅकेट. आणि फंक्शनच्या आतमध्ये दोन व्हॅल्यू द्यायच्या. पहिली द्यायची एक आयटम म्हणून द्या आणि सेकंड द्यायला आय. आणि इथे करा राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट ओपन आणि क्लोज. आणि ह्याला जो काही इजेसचा सिंटॅक्स असतो तो इजेसचा सिंटॅक्स ओपन करा, क्लोज करा. झाला ओपन आणि क्लोज. ओके. आता इथे काय आहे की जो काय आपण डेटा पाठवलाय, इथे काय करतो, लिस्ट डॉट लेंथ करतो ना. इथे काय फक्त जो काही डेटा पाठवलाय तो डेटा डॉट मॅप आणि मॅपच्या आतमध्ये एक फंक्शन राईट करायचं. आणि फंक्शन मध्ये एक आयटम व्हेरिएबल द्यायचं, सेकंड नंबर द्यायचा आय. आय कशासाठी दिला मग आपण, इंडेक्स नंबर साठी. कशासाठी दिला, बस सिंपल असा सिंटॅक्स आहे त्याचा. आणि जो काय डेटा आहे तो डेटा प्रिंट करण्यासाठी काय करणार आपण, मग इथे टीआर आणि टीआर नंतर टीडी. याच्याचा सिंटॅक्स ओपन केला, आय दिला, झालं एकदा प्रिंट. चेक करायचं एकदा इकडे येऊन, आलंय 0 1 2 आलं इथे. मग इथे आपण काय करणार, आय प्लस 1 ऍज इट इज काम करतं इथेच. जसं फॉर लूप काम करतं त्याच प्रकारे काय करतं आपलं ते मॅप फंक्शन काम करतं. झालं 1 2. ओके. पण याचा फायदा काय, आता 1 2 बाकीचा डेटा कोणता आहे आता, शॉप नेम. आता शॉप नेम प्रिंट करताना काय करायचं, आता यातला जो काही डेटा आहे आपण काय करतो, लिस्ट ऑफ आय करतो, बरोबर. इथे लिस्ट ऑफ आय नाही करायचं, इथे काय करायचं, आयटम डॉट शॉप नेम राईट करायचं. मग इथे मी राईट करताना काय करणार, आयटम डॉट काय राहणार इथे, शॉप. बस इकडे येऊन रिप्लेस केलं मी, आलं एबीसीडी प्रिंट. म्हणजे याचा यूज काय आहे की तुम्हाला जसं फॉर लूप आहे आपण आय नंबर देतो, ते आय नंबर द्यायची गरज आहे का. तुम्ही ह्याचं काय करा, उद्या येताना नाही, तुम्ही ग्रुपवर मला शेअर करा ही मॅप फंक्शन आणि फॉर लूप ह्या दोघांमध्ये डिफरंट बिटवीन काय. तुम्हाला आज नाही विचारलं तर तुम्ही कंपनीत गेलात, इंटरव्ह्यूला गेलात, तेव्हा तुम्हाला कन्फर्म विचारलं जाईल. मला उद्या येताना काय करायचं, तुम्ही मॅप फंक्शन आणि ह्या फॉर लूपचा ह्या डिफरंट बिटवीन तुम्ही काय करायचं, काढून यायचं आणि मला ग्रुपवर शेअर करा सगळ्यांनी. त्याचा डिफरंट बिटवीन काय करा, एका पेजवर राईट करा किंवा एखाद्या फाईल मध्ये राईट करा आणि मला ग्रुपवर शेअर करा, ठीक आहे. ह्या प्रकारे आपली इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस पण होईल. एवढं ट्राय करतात तुम्ही, ऑनलाईन मेंबर्स ट्राय करतात एवढं. मला ग्रुपवर डिफरंट बिटवीन टाका, कारण हा हमखास क्वेश्चन विचारला जातो की डिफरंट बिटवीन सांगा आम्हाला, की फॉर लूप काय असतं आणि मॅप फंक्शन काय किंवा फॉर इच फंक्शन, ठीक आहे. लूप्स काय आहेत हे विचारले जातील तुम्हाला.
ऑनलाईन मेंबर्स इकडे लक्ष द्या. 2 मिनिट राईट करायचं साईटला ठेवा. ठीक आहे. आता सपोज ओम इकडे लक्ष द्या. परत नाही समजलं मग आता हा काय एक फॉर लूप आहे बरोबर. इथे काय आपण समजू की एक फॉर लूप आहे. ठीक आहे. हा काय एक फॉर लूप आहे. कोणता हा एक फॉर लूप आहे. आता फॉर लूप काय करतो आपण त्याला एक आपण डेटा देतो. डेटा डॉट लेंथ देतो. जसं की फॉर लूप कडे 1000 डेटा त्याला आणायचा. काय करायचे त्याला 1000 डेटा आहेत असे त्याच्याकडे. जसं की त्याच्याकडे आता 01 डेटा, त्यानंतर सेकंड नंबरचा डेटा, जो काय फॉर लूप किती तर 1000 डेटा आहे त्याकडे. सपोज आपण समजू किती 1000 डेटा आहे आणि त्याला डेटा काय करायचा आहे. एक युजर आहे आणि त्या युजरला डेटा त्याला पाठवायचा आहे. सपोज हा कोण एक युजर आहे बरोबर. आता हा जो काय फॉर लूप आहे त्या फॉर लूप काय करतो की ह्या युजरला डेटा पाठवतो. म्हणजेच काय की डेटा आपण प्रिंट करतो बरोबर ना. पण डेटा प्रिंट करताना फॉर लूप काय करतो जे काही 1000 डेटा आहेत बरोबर ना. जे काही 1000 डेटा आहेत त्याला ऍज इट इज काय करतो सगळे डेटा एका खात्यात युजरला पाठवतो. काय करतो फॉर लूप एकदाच डेटा घेतो. जे काय आपल्याकडे 1000 डेटा आहे डायरेक्ट डेटा घेणार आणि डायरेक्ट युजरला 1000 देऊन टाकणार. पण फॉर लूप तसं नाही करत. फॉर लूप काय करतं मॅप फंक्शन काय करतं की पहिल्यांदा एक डेटा देणार, मग 2 नंबरचा डेटा देणार, मग 3 नंबरचा डेटा देणार, मग 4 नंबरचा देणार. म्हणजे काय करणार तो जो काही 1000 डेटा आहे एक 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 करून काय करणार मॅप फंक्शन युजरला डेटा देणार. पण फॉर लूप काय करतं जे काही 1000 डेटा आहे 1000 डेटा काय करतं ऍज इट इज उचलितं आणि ऍज इट इज काय करतं युजरला 1000 डेटा एका खात्यात देतं. ठीक आहे. एवढा डिफरंट आहे फक्त. तुम्हाला अजून तुम्ही पहा. पण आता हे मॅप फंक्शन सांगतो काय. आता याचा सिंटॅक्स कसा आहे इजेचा आपण सिंटॅक्स ओपन केलाय जसं की फॉर लूप सारखा. ठीक आहे. त्यामध्ये काय केलंय जो काय डेटा पाठवलाय आपण डेटा कशात पाठवलाय ह्या लिस्ट व्हेरिएबल मध्ये. मग इथे आपण सिंपल सांगितले लिस्ट डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट आणि त्यामध्ये एक फंक्शन असतं. त्या फंक्शन मध्ये आयटम मध्ये काय होणार जो काय डेटा आहे लिस्ट मधला डेटा आहे तो डेटा कुठे आला ह्या आयटम नावाच्या व्हेरिएबल मध्ये आला. आणि हे कोमा देऊन आपण आय प्रिंट केलाय. आय कशासाठी केलाय की इंडेक्स नंबर साठी. बस मग ऍज इट इज बाकी टी आर घेतला. टी आर मध्ये मग आपण सांगितलं आयटम डॉट म्हणजे जो काय मॅप फंक्शन मधला डेटा आहे तो आला आयटम व्हेरिएबल मध्ये. मग आपण डेटा प्रिंट करताना सांगणार आयटम डॉट शॉप नेम, आयटम डॉट शॉप टाईप, त्यानंतर आयटम डॉट शॉप इमेज. ऍज इट इज तसंच राहणार. त्यात काही चेंजेस नाही होणार. ठीक आहे ना. थोडं नोट करून घ्या. तुम्ही ट्राय करा एकदा की समजेल तुम्हाला कसं आहे. ठीक आहे.